नमस्कार. मराठी माती चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत एक नवीन कथा. आजच्या कथेचे नाव आहे आत्मविश्वास. चला तर मग सुरुवात करूया. एक चित्रकार होता. गुरुचा सर्वात आवडता शिष्य आणि उत्कृष्ट चित्रकार असूनही त्याला कोणताही गर्व नव्हता. गुरु व स्वतःच्या कलेवर त्याला प्रचंड विश्वास होता, पण स्वतःवर त्याचा विश्वास फारसा नसावा. 3 दिवस परिश्रम करून त्याने एक सुंदर चित्र काढले, पण आपले चित्र चांगले आहे का हा प्रश्न त्याला कोणाला तरी विचारावासा वाटला. एका गजबजलेल्या रस्त्यावर त्याने त्याचे ते चित्र लावले. त्याखाली एक पाटी लावली. मी हे काढलेले चित्र तुम्हाला कसे वाटले? यात कुठेही चूक वाटली तर त्या जागी एक छोटीशी फुल्ली मारा. लोकांनी काय प्रतिक्रिया दिली असेल हे पाहण्याकरता संध्याकाळी तो पोहोचला. संपूर्ण चित्र फुल्यांनी भरलेले पाहून त्याचे डोळे भरले. काही लोकांनी तर चुका काय तेही लिहिले होते. चित्रकाराचा जीव तुटला. तो धावत आपल्या गुरुकडे गेला आणि म्हणाला, मी हरलो. मी खूप वाईट चित्रकार आहे. मी चित्रकला सोडायला हवी. मी संपलो. हे ऐकून गुरुने म्हटले, तू व्यर्थ नाहीस. तू फार चांगला चित्रकार आहेस. मी ते सिद्ध करू शकतो. असेच सारखे एक चित्र काढ आणि माझ्याकडे घेऊन ये. तसे चित्र परत काढून चित्रकार 2 दिवसांनी गुरुकडे आला. गुरु त्या चित्रकाराला परत त्याच गजबजलेल्या रस्त्यावर घेऊन आला. ते चित्र परत रस्त्यावर ठेवले आणि खाली एक पाटी लिहिली. मी हे चित्र काढले आहे. काही चुका आहेत असे वाटले तर बाजूला ठेवलेल्या रंगाने त्या चुका दुरुस्त करा. ही पाटी लावून ते दोघे निघाले. संध्याकाळी परत जाऊन त्यांनी पाहिले तर कुणीही त्या चित्राला हात देखील लावला नव्हता. 6-8 दिवस ते चित्र तसेच राहिले. यावर गुरु म्हणाले, फुल्ल्या मारणे सोपे असते, पण दुरुस्ती करणे कठीण असते. दुनियेच्या कोर्टात स्वतःला उभे करू नका. सगळ्यांची मतं ऐका, पण इतरांच्या मताने तुटू नका. मी कोण आणि कसा हे पहिल्यांदा स्वतःला विचारा. आपला आत्मविश्वास सगळ्यात महत्त्वाचा. कथा आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.